प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. भाऊ भाऊ असं काय होते? ओम्या ईशाला घेऊन आता घरी येतोय. कशाला? त्याला मला नंतर घेऊन ये. काके काके ऐक, माझा ऐक, ती राहायला येते आपल्याकडे. भाऊ राहायला येणार आहे म्हणतोय. येड लागलं ओम्याला. त्याला सांग परिस्थिती गंभीर आहे, कळलं? मी जर काही चुकून सभ्य भाषेत बोललो त्याला मी जबाबदार राहणार नाही. मी सायंटिस्ट होणार नाही. बेस्ट आहे त्याला सांग बाबा उंदर पकडायला गेला म्हणा. आज भेटू शकत नाही, आय एम बिझी. उद्या फ्रेश मूड मध्ये भेटू. तर अरे ओम्या इथं माणसं ओळखता येणं अवघड झाले राव. पण आता उठा, आवरा, मी ईशा सोबत येतोय कन्फर्म. हे निघालोच बघ आम्ही. हा ओके, बाय बाय, भेटू, बाय. चला निघूया. हा भाऊ यायला लागलेत ते. कोण? ओम्या आणि ईशा. संजय मला एक कळ ना, तुमच्या दोघांचं काय आम्हाला परत घराबाहेर काढायचं प्लॅनिंग आहे काय रे? काय बोलताय भाऊ? इथं 4थी पास होता ना मुश्किल, डायरेक्ट सायंटिस्ट बनवलं मला. हे ओम्याच्या बापाला काही काम धंदा नव्हता काय सायंटिस्ट झालाय तो? केळीची हातगाडी फिरवली असती तरी घर चाललं असतं की नाही. तो डोक्याला ताप. भाऊ ते जाऊ दे आता. आता आता आपल्याकडे वेळ नाही. आपल्याला काय करायचं ठरवलं पाहिजे. भाऊ तोंडाच्या वासाचं काय करायचं? चिकू काय? चिकू खाल्ल्या तोंडावर जातोय. चिकू आणू कुठून? अननसाची शेती आपली. नाही मोर दे, नंतर पहिला आवर. आयला काही सिगरेटी पिता काय रे? कोणी वाकायचं एवढं खाली? काय थोड्या थोडक्या सिगरेटी आहेत का? उचल. काय माणसं तुम्ही राव आईला. आणि बघ तुला सांगतो, पुढच्या टाइमला ईशा येणार असेल तर 2 दिवस अलीकडे इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. तर मला नाटक जमलं नाही तर तेल लावत गेलं तुमचं नाटक. पण ओम्याला पण टेन्शन आलं असेल राव, त्याला झेपली नसेल, तू म्हणून घेऊन येत असेल. यायला ती पोरगी पण जरा सरकूच आहे. काय डोक्यात आलं की उडती लगे इकडून बसते. डोकं कमी आहे तिला. ओ रणजित काका, दत्ता भाऊ आवरा, ईशा येते इकडे. ए बाई, 15 मिनिटं आधी आमच्या डोक्यावर बॉम्ब पडलाय. तुम्हाला कसं काय कळलं आतमध्ये? माझं आणि आजीचं बोलणं झालंय तिच्याशी. आवरा ना, किती वास येतोय. वास येतो म्हणजे काय? प्राजक्ताच्या मुलाचा वास येतो दारूला. आणि आज तुमची म्हातारी परवानगी काढली तांब्या भांड्याच्या कार्यक्रमाची. हो पण आता टाइम अप झालेला आहे, त्यामुळे चला लवकर. चला ना इकडे. चिंचचं बुटू काम कर जरा. यायला खायला कधी मध्ये आणि आम्हाला आधी मध्ये चल. आणि ते वाव, फिल्म केल्यासारखं वाटतंय ना? मजा येते. ओव्हर ऍक्टिंग करायची ना? माझ्यासारखं नॅचरल पाहिजे. हो हो. भाऊ काय शेवटी काहीतरी गाण्याचा उल्लेख करत होता. गाण्याचा कार्यक्रम. गाण्याचा कार्यक्रम? अरे म्हणजे आपल्याला जब्बा बदलला पाहिजे. नवीन जब्बा. चला चल चला चला. कामत आजोबा, कामत आजोबा. अगं ओरडायला काय झालं? हा मी इथेच आहे. हो हो, चला चला चला, तुमचा सीन लागलाय आत. सीन लागलाय म्हणजे? अहो ईशा ताई येते आता अचानक. आता या वेळेला सगळे घरी असणार ना, तुमच्याबद्दल विचारलं तर काय सांगायचं आम्ही? चला लवकर चला. चला कधी येईल होती. हा
मला माझ्या शाळेतली आठवण झाली. आमच्या शाळेमधल्या स्नेहसंमेलनामध्ये मला एक शिपायाची भूमिका मिळाली होती. गंमत काय झाली, मी तलवारही विसरलो आणि संवादही विसरलो. जरा विसरलं तर सांभाळून घ्या बरं का. हो आम्ही घेऊ हा सांभाळून. फक्त एक्स्ट्राची माहिती देऊ नका, पुढे सगळं सावरावं लागतं. चला आता. नाही आणि म्हणजे आता त्या प्रमिलाच्या शेजारची सीट मिळणार आहे, तेव्हा अत्तर लावून येतो, नवे कपडे घालून येतो काय. तुम्ही फक्त कपडे घाला आणि चला. आणि प्लीज शंका काढत बसू नका. चला. आलोच. काय असे का बसलाय सगळे? ते ईशा वहिनी येणार आहे ना, मग काय करायचं कळत नाही ना. एक दिवस ठीक आहे नाटक, रोज कसं काय नाटक करायचं. अरे ऍक्टिंग करायची आहे साधी. हे बघ मी आज जाऊन झोपते, हे ऍक्टिंग जमेल मला. फालतू सजेशन देऊ नका. झोपते काय झोपते, अजून जेवण पण झाली नाही आणि झोपते म्हणे. तसं काही नाही ग, म्हातारपणी लोक कधीही झोपतात. आणि एक आयडिया सांगते, ही ईशा आली ना की तिला लवकर झोपवून टाका, म्हणजे तुम्हाला जास्ती ऍक्टिंग करावी लागणार नाही. आजी असं कसं करतील, ती काय कुक्कुल बाळ आहे का ती. असं नाही होणार ते. माहितीये काय, आणि तुम्ही उठा उठा. तुम्ही असं कोणीतरी गेल्यासारखं बसून राहू नका. अरे हा, ही आयडिया चांगली आहे. कुणीतरी गेल्यासारखं करायचं, म्हणजे जास्ती बोलावं पण लागणार नाही, फक्त रडत बसलं म्हणजे झालं. पण कोण गेलं म्हणायचं. प्रमिला. या या या. काहीतरीच काय नाही हो. आजी काय म्हणते. काही नाही काही नाही. कामातच मस्त दिसताय तुम्ही. छान आहे झब्बा. चांगला आहे ना, दिवाळीला घेतला. अरे वा. प्रमिला मी आलोय. कसा दिसतोय. जयेश, म्हातारी मेल्याचं दुःख नाही रे, पण काळ शोकावतो. मरण्याच्या गोष्टी आता काढायच्या नाही तर प्रमिला, तुला काहीही होणार नाहीये. कोणी काहीही बोलू नका. मी काय बोलते तेवढं ऐका फक्त. आता ईशाताई आली ना की आपण रोज या वेळेला काय गोष्टी करतो त्याच करायच्या. काहीही वेगळं करायचं नाही आपल्याला. अवघड नाहीये फार, फक्त आपल्यातली नाती लक्षात ठेवा. मला माहितीये ना, मी तिचा नवरा. करेक्ट. आजी, हे तुझे मिस्टर आहेत, यांच्यावर चिडचिड करायची नाही. जमणार नाही. आजी असं काय करते सगळं. त्या कामात आजोबांना काय पडलीये, तरी आलेत ना आपली मदत करायला. थँक्यू कामात आजोबा. इट्स ओके. आपल्या सगळ्यांची जेवण झाली ना की ईशा वहिनी, मी आणि मधू एका रूम मध्ये झोपू. का मग जयेश दादा ते झोपतील कुठेतरी बाहेर. हा नाही पण असं कशाला, म्हणजे नको न. म्हणजे जयेश दादा राहू दे ना, एका रात्रीचा प्रश्न आहे, करा ना ऍडजस्ट. अगं एक दिवसाचं नाहीये, रोजचं व्हायला नको ना. मी कुठे झोपायचं. कुठे नाही. ईशा झोपली की मागल्या दारांनी आपल्या घरी जाऊन पडा. बर ऐका, आता फायनल. ईशाताई घरी आली की आपण आपापली कामं करत राहायची, थांबायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. काही झालं तर मी आणि रणजित काका आहोत ना. हा बरं आजोबा, तुम्हाला हे पुस्तक वाचा. ईशा आली की तुम्ही. हा म्हणजे तुम्हाला खूप बोलावंसं वाटतं असं नाही, पण वाटलं तर हे पुस्तक वाचा तुम्ही. हा काही शंका आली की पुस्तक आला. ओंब्या आला. ओंब्या म्हणजे उंब्या म्हणजे गोंद्या. तुला ते चाफेकर बंधूंचं माहितीये. राहू दे राहू दे, ते तिला कळायला फारच वेळ लागेल. हा आलाय ओम आदत आलाय. तुम्ही बसा ना इथे. प्रमिला तू बस ना इथे. आजी आजोबा सारखे एकत्र बसायला पाहिजे तसं नाही. हा आता सगळं सिद्ध झालंय. मी इथे बसते आणि तुम्ही वाचा वाचा.
हॅलो हॅलो. अरे केवढी छान बॅग आहे. आजी नमस्कार करते. अगं नको नको, आमच्या घरात खूप लोक आहेत. मरे गप ना, असं काय हसतोयस तू? किती घाण दिसतंय. अरे हा असा काय हसतोय? हो बघा ना, कधीपासून असाच हसतोय हा. गप ना. अति झालं आणि हसू आलं. काय असं झालंय काय? हे गाड नाहीये. काय घाटबीट काही नाही. आम्ही सगळे एकदा हसायला लागलो ना की असेच हसतो. ए काय चाललंय तुमचं? जा बेटा अभ्यास कर जा. कसला अभ्यास? हा अगं कसला अभ्यास? काय कसला अभ्यास? ए बाय द वे, मी तुला विचारलंच नाहीये, तू काय शिकतेस नक्की? डिप्लोमा. हा डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन. डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन असा पण कोर्स आहे? हो, मी रोज जाते युनिव्हर्सिटीत. हो ना. परीक्षा तोंडावर आली आहे ना. हा चला निघा आता. ईशा बेटा ये तू. मी अहो नाही, मी हसण्यावाळीत नुसता वेळ घालवतेस, नापासून येते. ऍक्ट्रेस बनना ऍक्ट्रेस. तोंड पाहिलं का आरशात? चिडली. काय तू मेलीस ना आता? मेलीस तू. पर्सनल गोष्टी काय करतेस तू? हा पर्सनल गोष्टी का करतेस? आपण सगळे सांभाळून घेतोय ना इकडे. मी काढू तुझं पर्सनल? काढू? घर सोडून कोण निघून गेलो तर आजी? मी ते माहितीये ईशाला. हिचं माहितीये का? का घर सोडून गेला होतात वहिनी? काही नाही का, फालतू फालतू गोष्टींनी चिडते आणि मग जाते घर सोडून. आम्हाला फुकटचं टेन्शन. अगं काय पर्सनल गोष्टी काढण्याची ही वेळ आहे का? नाही की नाही? धना तू शांत राहा. समजूतदार आहेस ना? तिच्या नादाला लागू नकोस. हा आणि मधू तू लहान आहेस ना तिच्यापेक्षा. तू तिला सॉरी म्हणून टाक की पटकन. सॉरी. सॉरी. अगं भांडू नका ग. ईशा पहिल्यांदा घरी आले, कसं वाटेल तिला? हो की नाही? नाहीतर काय. अरे तू काय भांग केल्यास का? हा तुम्हा दोघींचं किती कौतुक करावं तितकं कमीच आहे. वेडसर आहे ग. असंच मधून मधून. हो असंच करतात सगळेच. एक मिनिट ओम प्लीज. एक मिनिट, मला फोन येतोय. एक मिनिट. हॅलो आई. काय ग दीपाला काय मेसेज केला होतास तू? घरात एकटीच आहेस, लाईट गेलेत, काय झालं बाळा? हो अगं, लाईट्स नाही आहेत ना आणि अश्विनी नाहीये घरात. मला खूप भीती वाटत होती. मी येऊ का तिकडे? मी लगेच येते. तुम्ही काय घोड्यावरच बसलेले असता का आई? येऊ का? काय येऊ का लगेच? हा एक मिनिट. हा आई एक मिनिट. हॅलो, मी ओमची आई बोलतेय. हॅलो हॅलो. म्हणजे ईशा तुमच्याकडे आहे का? हो हो. काय घाबरट मुलगी आहे एक नंबरची. लाईट्स गेले ना, अख्ख्या जगाला मेसेज करत सुटली होती. मग मधूला पण मेसेज आला, तर मग आजीनी सांगितलं ओमला की तिला इकडेच घेऊन ये. तर आली आहे ती इकडेच. राहील ती आज इथेच. नाही म्हणजे तुम्हाला कशाला त्रास उगाच? अहो त्रास कसला, किती गोड मुलगी आहे. आणि आम्हाला खूप बरं वाटतं ईशा आली की. असं वेगळंच माणूस येतं ना घरामध्ये. हो तेही बरोबर आहे. ठीक आहे, मग घाबरली आता ती तर. आणि बघितलं ना ओमची आई,
कशी करते स्वतः घाबरले, मला घाबरवते आणि मलाच उलटून बोलतेय. तुम्ही बर का ओमची आई, तिला रागवत चला. हो हो नक्कीच रागवेन. काय ईशा, आईशी असं बोलतात का? सॉरी म्हण. सॉरी आई, सॉरी. बरं बरं. नाही नाही तसं आणि तुमच्याकडे आहे, तुम्ही सगळेजण आहात तर काळजी नाहीये मला. शोभनाताई. अहो ताई नका म्हणू मला, शोभना म्हटलं तरी चालेल. ओके. शोभना. हा आम्ही तुमच्याकडे यायचं म्हणतोच आहे बरं का, म्हणजे येणार आहोत. तर यांच्याशी बोलून मी कळवते, तुम्हाला फोन करते. हो हो काहीच हरकत नाही. मग ठेवू का आता? हो 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 बाय 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 बाय. काय म्हणाली आई? छान झालं बोलणं. नाही म्हणाली काय? येणार आहे भेटायला. हो खरंच? हो. बघितलं, वेडसर आहे. भांग प्यायलायस का तू? काय करतात ते? चला बेटा चला. नाही मी उचलते ना. वाढून झालंय आता, बसा सगळ्या. चला चला चला. मी वाढायला घेते. अगं तू कशाला? आम्ही घेऊ की सगळ्या हाताने? तुझ्या आधीच गुडघे दुखतायत नाही का? बरोबर बसा. बघ ना किती काळजी आहे ना माझी. ए चला चला बसूयात ना जेवायला. अरे पण तुझे बाबा येतात ना? नाही नाही म्हणजे हे एकदा कार्यक्रमाला गेले की मग काही नेम नसतो. आपण बसूया. हा आलेत ते? हो आम्ही आलेलो. कसा झाला कार्यक्रम? कार्यक्रम अर्धवट सोडावा लागला. नाही म्हणजे तू आलीस ना म्हणून प्रयोग अर्ध्यावर सोडून यावं लागलं दादाला. दादाला चैनच पडेना त्यांना. चैन पडेल बरोबर. काय कुठलाही कार्यक्रम अर्धवट झाला ना की माणसाला अजिबात चैन पडत नाही आणि हात थरथरायला लागतात. म्हणजे कसं आहे, एक्साइट झालं ना की दादाचा हात थरथरायला लागतो. बऱ्याचदा प्रयोग करताना एक्साइट झाल्यानंतर चहा सुद्धा अंगावर सांडतो नाही का? जास्त हो बरेचदा. मला ना तुम्हाला बघायचं एकदा प्रयोग करताना. म्हणजे कसले भारी दिसत असाल ना तुम्ही. काय बघणार का? काही नाही त्यात, सगळं इथं असतं. आता प्रयोगाचा विषय नको. हा चला जेवून घ्या, नाहीतर जेवण राहायचं बाजूला नाही का? हा चला चला या बसा. अरे ते येत का नाहीयेत? तुम्ही बसून घ्या ना तुम्ही. हा हा ये ना ईशा, आपण आधी बसूया मग ते येतील. ये ये ये. नाही बस ना तू. बस बस बस. वहिनी बसा ना तुम्ही. हो वास येतोय का कसला तरी? चिकूचा वास येतोय. हो शेताकडचे आहेत ना चिकू आपल्या. हा हो बरोबर. चला जेवायला घ्या. नाक बंद आणि तोंड सुरू. एक मिनिट. आमच्या घरी आम्ही सगळे जेवायच्या आधी प्रार्थना म्हणतो एकत्र. तुम्ही काय करता?
आम्ही सगळे असे हात धरतो एकमेकांचे हातात. हो हो हो. म्हणजे डोळे एकदा घट्ट मिटून घेतले की समोर काय वाढून ठेवलं ते काही कळतच नाही. रणजित मग ते करायचं नाहीये का आता? चला प्रथेप्रमाणे सगळ्यांनी हातात हात घ्या. रोज घेतो तसे डोळे मिटा. हा चला 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 चला. na 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 na